काल आपण व्हिडिओ टाकला होता, काल किंवा परवा आपण पाणवठे भरल्यानंतर कडुनिंबाचं झाड पाणी टाकलं म्हणून दाखवलं होतं. तर त्या कडुनिंबाला कंपाऊंड नव्हतं. आज आम्ही या कडुनिंबाला जनावरं नुकसान करतात म्हणून पूर्ण ट्री गार्ड केलेला आहे. आणि हा उंच झाड होता 5-6 फुटाचं, ते जनावरांनी मोडल्यामुळे आता 1-1.5 फुटच राहिले, पण त्याला फूट चांगली आहे त्यामुळे आम्ही त्याला ट्री गार्ड केलेलं आहे. आणि आम्ही त्या ठिकाणी त्याचे ओरंबे आता व्यवस्थित करून घेणार आहे. ही फांदी त्यावेळेस तोडली होती जनावरांनी, नाईलाज आहे त्यामुळे पहिले ट्री गार्ड करून घेतलं याला. आणि शेजारी वडाचं झाड आहे. आणि आज एक आंब्याचं झाड लावलेलं वर, आणि आंब्याचं झाड लावून त्याला ट्री गार्ड केलेलं आहे. या भागामध्ये करंजाची भरपूर झाडं आपण पूर्वी लावलेली, तिथं अजिबात झाड नव्हतं. त्यामुळे आम्ही काय केलं, हे करंज आहे इथं पलीकडं उंबर आहे, या ठिकाणी एक आंब्याचं झाड लावलेलं आहे. ठिकठिकाणी आपण ज्या ठिकाणी विविधता वाढवत चाललोय. तर आजचं काम पूर्ण झालेलं आहे. आता आम्ही थोडेसे पाणवठे राहिले भरायचे, ते भरून आम्ही निघालो. पाणवठे टाकून घेऊ. आज बांबूवरा एक मोळी आणली होती, त्याला संपले होते, सांबर लावून तावरे साहेबांनी घेतलेलं आहे. आगा जागवणे साहेब होते, तावरे साहेब होते आणि मी होतो. आम्ही काशीचं झाड बरंच जुनं होतं ते लावून घेतले आणि त्याला व्यवस्थित ट्री गार्ड केलेला आहे. त्याच्यानंतर आपलं हे झाड आता पश्चिम दिशेला, काल एक झाड लावलं होतं त्याच्यापेक्षा लांब आलेलं आहे. हा पक्ष्यांचे पाणवठे त्या स्वच्छ धुवून परत त्याच्यात पाणी भरलेलं आहे. आणि हे काशीचं झाड आपण लावलेलं आहे. थोडेसे त्याच्या मुळ्या खाली निघाल्या होत्या त्यामुळे ते लावून घेतलं आहे. इथनं आता आपण हे झाड जे आहे ते पश्चिमेला आपण लांब लांब सरकत चाललो. लांब झाडला होता तेवढी लावत